अजित पवार आणि सुप्रिया सुळे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलून न दिल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता। दरम्यान यावरून दादा आणि ताईंमध्ये चांगलीच जुंपली आहे। पाहूया। खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासकीय जी.आर. आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे, कोण विशेष निमंत्रित असतं, तो जी.आर. संध्याकाळी नंतर मी विचारलं की मग जर आम्हाला बोलायचाच अधिकार नाही, आम्हाला काहीच अधिकार नाही, आम्हाला बोलवता कशाला मीटिंग? आदरणीय पवार साहेबांनी फक्त निधीचा प्रश्न विचारला, त्याला उत्तर आम्हाला जी.आर. दाखवण्यात आलं। काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला। मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये, तर करणार पण नाही, काही कारण पण नाही। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये पुन्हा एकदा वार पलटवार सुरू झाले। पुण्यात शनिवारी अजित पवारांनी बोलवलेल्या डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार आमने सामने आले होते। डीपीडीसीच्या बैठकीत निमंत्रित सदस्यांना बोलण्याचा अधिकार असतानाही त्यांना बोलू न दिल्याचा आरोप सुप्रिया सुळेंकडून करण्यात आलाय। दरम्यान या बैठकीतला हा वाद नेमका काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। शनिवारी पुण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत शरद पवारांनी निधीबाबत एक प्रश्न विचारला। दरम्यान शरद पवारांनी केलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकारी उत्तर द्यायला उभे राहिले। अमोल कोल्हेंनी जिल्हाधिकाऱ्याला थांबवत शरद पवारांनी विचारलेला प्रश्न समजावून सांगितला। अमोल कोल्हे बोलत असतानाच अजित पवार उठले आणि मध्येच बोलू लागले। यावेळी अजित पवारांनी नियम समजावून सांगितले। आमदार खासदार हे निमंत्रित सदस्य असतात, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नसतो, असं अजित पवारांनी सांगितलं। या बैठकीनंतरही अजित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी निमंत्रित सदस्यांना बोलण्याचा अधिकार नसतो हेच सांगितलं। खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासकीय जी.आर. आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे, कोण विशेष निमंत्रित असतं, कोण सदस्य असतं, कुणाला काय राईट आहे, त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद डीपीडीसीच्या ह्याला आहे, अध्यक्षाला, त्याच्यानंतर सहअध्यक्षाला आणि सदस्यांना आहे। आदरणीय पवार साहेबांनी एक प्रश्न विचारला की विकास निधी कसा डिवाइड होतो, एवढाच। त्याच्यावर आम्हाला एवढं मोठं लेक्चर देण्यात आलं की तुम्हाला अधिकारच नाहीत, हे नाही ते नाही। होल पॉइंट इज, आणि आम्हाला जी.आर. दाखवण्यात आला आणि मी तो जी.आर. संध्याकाळी नंतर मी विचारलं की मग जर आम्हाला बोलायचाच अधिकार नाही, आम्हाला काहीच अधिकार नाही, आम्हाला बोलवता कशाला मीटिंगला? पण नंतर प्रशासनानेच मला सांगितलं की तुम्हाला इन्व्हिटेशननी बोलवतात, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, आणि ही दडपशाही आहे ना। दरम्यान या बैठकीत शरद पवारांनी निधीबाबत एक प्रश्न विचारला, मात्र पवारांना उत्तर न देता केवळ जी.आर. दाखवला। त्यामुळे वाईट वाटल्याची खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त करून दाखवली। डीपीडीसी मध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। माझ्याकडे त्याचा जी.आर. आहे। जी.आर. मध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडायचा अधिकार आहे। तो जी.आर. माझ्या फोनमध्ये आता आहे। दुर्दैव, वाईट एका गोष्टीचं वाटलं, आदरणीय पवार साहेबांनी फक्त निधीचा प्रश्न विचारला, त्याला उत्तर आम्हाला जी.आर. दाखवण्यात आलं। मग आम्ही मन मोकळेपणे प्रश्न नाही विचारायचे? काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला। मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये, पण करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे। पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं, कशाचं मी अपमान करतो? शनिवारी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत बोलू न दिल्याच्या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय। मात्र शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना अजित पवारांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।